आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या वडिलांकडून 5 लाखांची खंडणी उखळली। विद्यार्थ्याच्या 4 अन्य महाविद्यालयीन मित्रांनीच देहू पोलीस ठाण्याच्या 2 कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले। अपहरण आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी 4 अटक केली। पोलीस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ तसेच अनिल रमेश चौधरी, अमन शेख, हुसेन इलियास डांगे, मोहम्मद अहमद मिर्झा, शंकर केरबा गोरडे, मुन्ना स्वामी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या प्रकरणी किवळे येथील सिम्बोयसिस या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या वैभव सिंग, मनीष कुमार सिंग चौहान या तरुणाने देहू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या प्रकरणात अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे आणि मोहम्मद अहमेद मिर्झा या 4 पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वैभव सिंग चौहान हा किवळे येथील सिम्बोयसिस महाविद्यालयात 2ऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे। अर्णव देसाई आणि अनिल चौधरी हे त्याचे वर्गमित्र आहेत। तसेच हुसेन डांगे आणि अमन शेख हे दोघे अनिल चौधरी याचे मित्र असल्याने चौहान त्यांना ओळखतात। चौहान याचे वडील एका बड्या कंपनीत CEO पदावर कार्यरत आहेत। चौहान हा महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहतो। पैशाची गरज असल्याने त्याच्या मित्रांनी त्याला लुटण्याचा प्लॅन केला। काही महिन्यांपूर्वी गस्तीवर असताना 2 पोलिसांनी चौधरी, शेख, डांगे या 3 अटकले होते। त्यातून त्यांची आणि पोलिसांची ओळख झाली। त्यातूनच त्यांनी आपल्या प्लॅनमध्ये 2 पोलिसांना सामावून घेतले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे।